अस्सलाम वालेकुम नाजरीन, आपण बघत आहोत आपलं कोकणी न्यूज चॅनल आणि मी हा मुख्तार सुर्वे आपलो होस्ट. नाजरीन, आज माझ्या अतराफला तुम्ही बघू शकता आणि अंदाज लावू शकता की मी खतं उभा आहे. शायद तुम्हाला अंदाजच गेलो असेल. मी उभा आहे आपल्या जगबुडी नदीतला. हो, जगबुडी नदीच्या सेंटरला मी उभा आहे आणि माझ्या अतराफला तुम्ही बघू शकता की काय हाल आहे आणि काय चाललेलं आहे. जसं की आपल्या सगळ्याला माहिती आहे की आपली जगबुडी नदी ही होरालेली आहे. त्याचा नॅचरल जी पाणी वाहून न्यायचं जी सोर्स होता ती ह्या भरावामुळं आणि हो गाल साचल्यामुळं जी हे कमी गेला आहे आणि त्याची किंमत वर्षानुवर्षे आपल्याला खेडवासियाला आणि खेडच्या अतराफच्या लोकाला मोजावी लागल्याची. जसा की आपण ह्या वर्षा बघला म्हणजे जो ह्यो गेलो पास होतो त्यातला आपण बघला की पास निरंतर लागलो, कंटिन्यू पास होतो, पण तवरोसो फटको आपल्याला म्हणजे पडलो नाही. म्हणजे पाणी जे होता तेवढ्या प्रमाणातला आपल्या खेळला भरायला नाही, भऱ्याचा खाली व्हायचा. तर त्याचं कारण हे होता की गेल्या पावसाच्या अगोदर आपल्या जगबुडीच्या सफाईचा काम चालू झालेला होता. थोड्याफार प्रमाणात आपली सफाई झालेली होती. पण ह्या वर्षा अगदी पास खपता खपता माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह आपल्या शासनाची मेहरबानी कृपा समजूया की शासनाचा इकडे लक्ष गेला. ती पण कैसा लक्ष गेला त्याच्यासाठी मोप पापड गिरवावं लागलं, त्याच्यासाठी मोप लोकांनी मेहनत घेतली. खासकर आपली मोहल्ल्याची लोक आहात आणि मी कुणाचं जर नाव घेतलं आणि कुणाचं नाव घेला तर नाइंसाफी होईल म्हणून मी कुणाचं नाव घेत नाही. पण मोप काही लोकांनी ह्याच्या पाठी रातनदीस एक करून मेहनत घेतली आणि आज त्याचो आपण ह्यो नतीजो बघता की आपल्या जगबुडी नदीचा सफाईचा काम जे आहे ती जोसात चालू आहे. हो, एक दुसरं पैलू हो की ही जी हटणं रेती वाहून नेतात आपल्या मदिना चौकातनं किंवा भुसत्या पुला घुटणं, त्यामुळं लोकांना काही थोडं बहुत त्रास होत आहे. पण एक मोठी मुसीबत टाळण्याच्यासाठी छोट्या मोठ्या मसल्याच्या इकडं आपल्याला बर्दाश्त करण्याची कुवत पाहिजे. आणि ह्याच्यासाठी मी थँक्स अ लॉट बोलीन की आपलं योगेश दादा कदम यांनी खास लक्ष दिले आणि शब्द पण दिले होते की मी म्हणजे ही काम करीन आणि त्या कामाची सुरुवात झाली, मोठ्या प्रमाणात झाली आहे. तर मी कोकणी न्यूजच्या वतीने आणि खेडवासियाच्या वतीने मी आपल्या योगेश दादा कदमला थँक्स अ लॉट बोलत आहे की त्यांनी ही आमची बेसिक नीड समजून न सिर्फ नुसत्या खेडवासियाला बल्कि पुऱ्या खेड तालुक्याला एक तऱ्हाचा समाधान होईल ऐसा ही कार्य त्यांनी हातात घेतले ना. त्यांनी हे काम चालू आहे. ह्याच्या पुढं आपण ऐसूस विश्वास करूया की नाजरीन, तुम्हाला माहिती असेल की आपला अलिबाई मुल्लाजी जेव्हा नगरपालिकेच्या इलेक्शनला उभं होतं आणि माशाल्लाह तर जितलं, तेव्हा मी ह्या सामनेच्या स्पॉटवर त्यांना उभं करून आपलं काही सवाल त्यांची मांडलं होतं आणि त्यांनी आपल्याला शब्द दिले होते. त्याचं त्यांचं ही पण होतं की ही काम जल्दी चालू होईल. संघात ही आपल्या जगबुडीची जी साईड आहे म्हणजे मूल्याच्या खंडनं किंवा अपोजिट साईड ह्याचं एक ट्रॅक तर बनवणार आहात, जॉगिंग ट्रॅक. ती पण त्या कामाची पण आपण अपेक्षा आहे आपल्याला आणि ती होईल जल्दी अशी पण आशा आहे. संघात आपल्या मच्छी मार्केटचा जो मसलो आहे जिथे तुम्ही बघता होता माझ्या अतराफला तुम्ही नजर बघता, तर आशा करूया की ही जल्दी शासनामार्फत आणि आपलं योगेश दादा कदम हे खास लक्ष देईल जो पण आपलं प्रॉब्लेम सॉल्व होईल. का की ही जी मार्केटची गंदगी आहे ना ती लोकांसाठी आणि कस्टमरसाठी पण त्याच्या व्यापाऱ्यासाठी पण ह्याची रहिवासी लोक आहेत त्यांच्यासाठी पण मोप त्रासदायक आहे. तर विथ थँक्स परत मी बोलत आहे आणि परत अपेक्षा बाळगत आहे. आणि शासन दरबारी जितके पण लोक आहेत म्हणजे ती नगरसेवक असो, मंत्री असो किंवा शासनाचे जर ऑफिसर्स असो की आपली जिम्मेदारी समजून, आपली जबाबदारी समजून आणि संघात त्याला माणुसकीची साथ घेऊन हे सगळे इश्यू आपलं सॉल्व होतील.
ते हे होता आजच्यासाठी आपल्या कोकणी न्यूजचो एक रिपोर्ट. बघत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपलो ह्यो कोकणी न्यूज चॅनल. परत भेटू नवीन काही बात खबरच्या संग. अल्लाह हाफिज.